आता आपण जे वाफवलेले मूग आहेत ते घेऊया. सगळे लागतील? हो हो. डेझर्ट आहे म्हटल्यानंतर सगळे मूग घातलेलेच बरे. हो, होऊ द्या असं भरपूर प्रमाणात. काय आता आपल्याला उकळीपर्यंत वाट पाहिजे. थोडंसं मग त्याला उकळीपर्यंत आपण गप्पा मारूयात. हो. मला सांगा, तुम्ही आता रिदमिस्ट म्हणून काम करता, ढोलकी तुमचं आवडतं वाद्य आहे, तुम्ही आता काम सुरू केलेलं आहे व्यावसायिक दृष्टीने. हो. पण अजून विरंगुळा म्हणून तुम्ही काय करता? कशात तुम्ही खूप रमता? म्युझिक हे खूप स्ट्रॉंग आहे. बर, नाही बरोबर आहे. त्याच्याशिवाय आणखीन गप्पा मित्रमैत्रिणी चालतात. बर बरेच ते आणखीन त्याच्यानंतर फिरणं वगैरे करत आहे. याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. बर. फिरणं वगैरे. बर. फिरणं म्हणजे काय नेमकं? कुठे? मुंबई बाहेर सुद्धा जास्त होतं, किंवा मूवीज वगैरे जे आपण रेग्युलरली फ्रेंड्स सारखे करत असतो, सो ते आहे चालतं बरंच. बर. याला आता थोडंसं आपण स्लो करूया. बर, ठीक आहे. त्याच्यामध्ये आता पण ते कोकोनट घालून घेऊ. बर. सगळं लागणार? हो हो, सगळं. हे आपण मिक्स करून घेऊ. बरं. त्यात थोडीशी 3 चमचे वगैरे साखर लागेल आपल्याला. फार गोड नाही करायचं का? नाही नाही नाही. बर. तुम्हाला फार गोड आवडत नाही का? नाही, आवडतं ना. मग का फार गोड नाही म्हणालात तुम्ही? फक्त अतिच होत आहे ना. अच्छा, ठीक आहे. तुम्ही 3 म्हणालात, मी 4 चमचे टाकली, कारण मला फार गोड आवडतं ना. हो. आणि आपण त्यात आता ते तूप जे आहे ते 1 चमचा तूप घालून घेतो. बर. एक मिक्स होऊ देऊया. 5 मिनिटं उकळी येईपर्यंत वाट पाहिजे थोडंसं. बर. त्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. हो. पुढे पण वेलची पावडर जी आहे केलेली आहे ते घालून घेऊ. पुरे? हो हो. आणि जे मनुके तेही आपण सगळे घालून घेऊ. हो, ते तर आपण सगळेच घालूयात. ड्रायफ्रूटच्या बाबतीत मी हात आखडता कधीच घेत नाही. ओके. हे तुम्ही थोडंसं ग्रेव्ही सारखं ठेवू शकता, सूप सारखं. बर. किंवा हे एकदम आटवून, हे पाणी जे आहे झालं ते आटवून अगदी जसा रगदा वगैरे होतो, बर, बर्फी टाईप, तसंही करू शकता. ह्याची कापही करता येतात. अरे वा. म्हणजे तुम्ही ते पूर्ण दूध आटू द्यायचं. हो. त्याला असं घट्टसर गोळा झाल्यावर थापून घेऊन मग काप करायचे. तर तुम्हाला मुगाच्या वड्या सुद्धा खाता येतील. हो. आणि जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही टाईप ठेवायचं असेल तर एक छान मुगाचं गोड डेझर्ट सुद्धा तुम्हाला खाता येईल. बरोबर? हो. क्या बात आहे. आणि हे बदामाचे काप राहिले ना आपले, आपण त्यात घालून घेऊ नंतर थोडंसं घालून सर्व करताना. हो. बरं, मग आपल्याला झाकण ठेवायची गरज नाही. हो, लागेल. कारण मला वाटतं हे 5-10 मिनिटात सगळं दूध असं छान आळून येईल. हो. आणि असं एक घट्टसर छान एक असा डेझर्ट आपलं तयार होईल. बरोबर? हो. 5-10 मिनिटं त्याला छान उकळी आल्यानंतर तो गोड पदार्थ असा मस्त आळून येईल. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता, त्याच्या वड्याही करू शकता. तुम्हाला हवं त्या पद्धतीने करा. आम्ही याला उकळून घेतो, मस्त अशा बदामाच्या कापांनी सजवतो. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मुगाचे डेझर्ट बनवण्यासाठी लागणारे साहित्य: नारळाचं दूध, साखर, वाफवलेले मूग, बदामाचे काप, बेदाणे, वेलची पूड आणि साजूक तूप. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये पाणी घालून त्यामध्ये वाफवलेले मूग घालून एक उकळी घ्यावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये नारळाचं दूध, 3 चमचे साखर आणि 1 चमचा साजूक तूप घालून मिश्रण एकजीव करावं आणि पुन्हा एक उकळी घ्यावी. नंतर त्यामध्ये वेलची पूड आणि बदामाचे काप घालावेत. फ्राईंग पॅनवर झाकण ठेवून मिश्रण घट्ट होईपर्यंत वाफ घ्यावी आणि मुगाचे डेझर्ट सर्व्ह करावं. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.